नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. आपण आज तुम्हाला फूड पॉयझनिंग किंवा बांधाच्या कडीने आपण जे खत वगैरे शेतीला टाकतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये गोडाऊनला लागलेला पाण्याचा त्याच्याने भेंडा होत असतो खताचा. ते आपण काय करतो, शेतकरी नाही फुटल्यामुळे बाजूला टाकतात बांधाच्याकडे टाकून त्याच्यातलं मोठं ढेपं काढून. त्याच्यामुळं होणारं नुकसान आणि आपण जी घ्यायची आहे ती काळजी याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपलं मराठी महिन्यानुसार आज गुढीपाडव्यापासून सुरू होतोय, तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर काय होतं, आपण शेळ्या चारत असताना, बाहेर सोडत असताना किंवा आपल्या फार्ममध्ये आपण काय करतो, आपण जे स्टोअर रूम बनवलेले असते आपण तिथंच खताचे वगैरे गोण्या ठेवतो किंवा आपला जे चारा आपण ठेवतो, खुराक ठेवतो, त्याच्यात जर आपण उरलेल्या ज्या खताच्या गोण्या येतात त्या जर ठेवल्या, आपले करडं शेळ्या चुकून जर त्याच्यात गेल्या, चाटलं, तर आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं. आणि बांधाच्या कडेला लोकांनी जे टाकलेलं असतंय ते आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. ते पावसाने पण विरघळत नाही आणि उन्हाळ्यात पण विरघळत नाही. आणि हिवाळ्याच्या पिरीमध्ये बाजूला काढून टाकल्यापासून ते तर विरघळतच नाही, पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे विरघळायचा काही संबंध येत नाही. तर त्याच्यावर आपण काळजी कशी घ्यायची की शेळ्या चारत असताना ते त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. आणि आपण जर आपल्याला लवकर लक्षात येत नाही, त्याला डॉक्टरला फोन करायचा, डॉक्टर येणार, तोपर्यंत आपल्या जित्राबाचं नुकसान होऊ शकते. तर आपण काय करायचं आहे, जे फूड पॉयझनिंग जे आपण चारा टाकतो एखाद्या वेळेस त्याच्यातून पण विष तयार होऊ शकतं. आपल्या माणसांमध्ये पण ते होतं, डिहायड्रेशन होतं त्याच्यापासून थोडीशी काळजी घ्यायची. तर फूड पॉयझनिंगमुळे होणारं जे नुकसान आहे त्याच्यापासून आपण घ्यायची आहे काळजी. काय होतं, एक घटना झाली ती पाठीमागं अंबड तालुक्याकडं, म्हणजे संभाजीनगरमध्ये येते. तर संध्याकाळच्या वेळेस त्यांनी शेळ्याला जे खुराक ठेवायचा तर त्यांच्या लक्षात नाही आलं. जे त्यांनी ठेवलं दाणेदार, त्यांना वाटलं सुग्रासच आहे. ते छोटी पेंड असते ना, त्यांचा राहिलेला खालच्या कडीचा भोगा आहे. त्यांनी अंधारात गडबडी घाईमध्ये ते दाणेदार खत असतं तेच शेळ्याला ठेवलं. तर त्यांच्या लक्षात लवकर आलं नाही. काही शेळ्यांनी खाल्लं तर ते म्हणले, अरे एक शेळी खात का नाही आहे. तर त्यांच्या नंतर उशिरा लक्षात आलं. तर त्यांनी मग बघितलं तर ते म्हणले, अरे याचं आपल्याकडून चुकीने खत खाण्यात आलेलं आहे. तर त्यांनी बरेच 4-5 डॉक्टरांना फोन केला, तर डॉक्टरांनी काय फोन उचलला नाही. तर त्यावेळेस त्यांनी काय करावं म्हणून खूप परेशान झाले. त्यांची एक शेळी दगावली, त्याच्यामुळे 4 शेळ्या वाचल्या. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जर असं काही विषबाधा जर झाली तर डॉक्टरांना यायच्या अगोदर आपण काय करायचं, जे आंबट पदार्थ असतात ते आंबट पदार्थ शेळ्यांना पाचायचे. त्याच्यापैकी म्हटलं तर जसं की आपल्याकडं ते ताक असतंय, तर तुम्ही ताक शेळ्यांना असं जे आंबट असेल थोडंसं ताक पाजू शकता. किंवा तुम्ही आपल्याकडे अजून आंबट जर पदार्थ म्हणले तर आपण चिंचेचा पाला मिक्सरमध्ये टाकायचा आहे, वरबडून आणायचा आहे आणि मिक्सरला लावून ते बारीक करून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणात. साधारण एका शेळीला 1 लिटरच्या आसपास तरी पाजायचं आहे. जेवढं तुम्हाला पाजता येईल तेवढं पाजायचं, डॉक्टरला याच्या अगोदर जे करायचं आहे. किंवा मग आपल्याकडं जे सीझन असते ना, त्या सीझनलाच चिंच्या आपल्याला भरपूर अशा थोड्याशा साठवून ठेवायच्या. आपला जो मेडिकलचा जो आपला बॉक्स असतो आपण त्यात बरेचसे औषध वगैरे ठेवत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला चिंचासुद्धा साठवून ठेवायच्यात. काय करायचं, चिंचा भिजवायच्या, अशा चुरगवून घ्यायच्या. भिजवायला त्यावेळेस टाईम नसतोय. चुरगवून त्याचं आंबट पाणी तयार करून घ्यायचं आणि ते जे आपल्याला वाटलं जे शेळीला विषबाधा काहीतरी झाली त्याला आपण त्या शेळीला पाजून घ्यायचे. त्याच्यापासून भरपूर म्हणजे बऱ्यापैकी फरक पडू शकतो.
तर आणि काय होतं, तुम्ही मस्त भरपूर तुमचे मित्र डॉक्टर असू शकतात संबंधातले, ते काही वेळा गाडीवर असतात किंवा संध्याकाळची वेळ असते त्यावेळेस ते उचलतात नाही उचलतात, येऊ शकतात. काही वेळा ते बाहेर दुसरीकडे पेशंट करायला गेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना लवकर बोलू शकत नाही. तुम्ही फोन करता, ते काय तुमचा मुद्दा म्हणून असं उचलत नाही असं नाही, परंतु त्यांना वेळच भेटत नसतं उचलायला. त्याच्यामुळं तुम्हाला थोडीशी अशी माहिती किंवा हे सांगितलेलं थोडीशी काळजी घेणं लय गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टरला यायच्या अगोदर ह्या गोष्टी करून घ्या. अजून तुम्हाला जर आंबट पदार्थ जेवढा पाजता येईल तेवढा तुम्ही पाजू शकता. जर त्याच्यामध्ये तुमची शेळी 100% तर नाही पण 90% तुमची डॉक्टरला येऊपर्यंत जे तुमचं जे त्राप आहे जनावर आहे ते तुम्ही वाचू शकतात. ह्याच्यापासून फायदा 100% होणार. तुम्ही डॉक्टरला बोलूपर्यंत तुम्ही हे चिंचा किंवा ताक, चिंचेचा पाला, आंबट पदार्थ तुम्हाला कुठलाही पाजता येईल तेवढं तुम्ही पाजून घ्या. आणि डॉक्टरला आल्यानंतर पहिलं प्रथम माहिती द्या की आम्ही असं असं केलेलं आहे आणि असं असं तुम्ही खत खाल्ले किंवा औषधं चाटलेले आहेत किंवा आम्ही चारा दिलता पण आम्हाला काही लक्षात नाही आलं काय झालं, आम्ही चारा नेलं त्याच्यापासून काय झाले आम्हाला रानात माहीत नाही. तुम्ही डॉक्टरला कसं असतं, तुम्ही दिलेल्या माहितीवर लवकर उपचार करता येत असते. त्याच्यामुळं तुम्ही डॉक्टरांचे पण 4-5 डॉक्टरचे आपल्याकडे हमेशा सतत नंबर असले पाहिजेत. सरकारी दवाखान्यातले डॉक्टरचे पण नंबर असले पाहिजेत, प्रायव्हेट डॉक्टरचे पण नंबर असले पाहिजेत. तुम्ही शेळीपालन करता किंवा पशुपालन जे आपल्या मोठ्या गाई म्हशी असतात, असं नाही की शेळ्यामध्येच अडचण येऊ शकते, हे प्रत्येक जनावरांमध्ये अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून सावध राहा. चुकीने खाण्यात येऊ जनावरांच्या चुकीने खाण्यात येऊ नये किंवा आपल्या चुकीने पण जनावरांच्या खाण्यात येऊ नये, ही तुम्ही काळजी घेत चला. आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन बघणाऱ्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच नवीन माहिती किंवा माझा अनुभव किंवा आपल्या मित्रांचा किंवा आपल्या शेजारी गावामध्ये किंवा कुठंही आपल्याला जो अनुभव आलेला आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद मित्रांनो.